हॅलो, माझं नाव वैभव देशमुख आणि आजचा हा व्हिडिओ यू पी सीच्या बुकलिस्ट संबंधित आहे. तर ज्यांना पण बुकलिस्ट एक्झॅक्टली कोणतं यूज करायचे बुक यू पी सीसाठी माहीत नसेल, तर हा जो व्हिडिओ आहे तर त्यांच्यासाठी. बघा, बुकलिस्ट कोणती असू द्या, पण ती बुकलिस्ट स्टँडर्ड स्टँडर्ड बुकलिस्ट पाहिजेत. जे सोर्स आहेत, आपण जे यूज करतो, ठीक आहे, बुक सोर्स. तर ते जे सोर्सेस आहेत ते स्टँडर्ड पाहिजेत आणि आपण त्याला काय म्हणू की चिटकलेलं पाहिजेत. म्हणजे जसं की या बुकवरून त्या बुकवर न जाता एक लिमिटेड बुक लिस्ट पाहिजेत, ठीक आहे. त्यालाच रिव्हिजन जास्तीत जास्त पाहिजेत. तर आपण वन बाय वन बुक लिस्ट पाहूया. सॉरी, आज थोडी सर्दी झाली आहे. म्हणजे कसं की थंडी खूप. आजचा व्हिडिओ फक्त यू पी सीच्या मेन्सची बुक लिस्ट टाकतो, ठीक आहे. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ होईल, जास्त लेंथ लॉंग होणार नाही त्याच्यासाठी. तर पहिली गोष्ट, तर ज्यावेळेस तुम्ही यू पी सीची तयारी करताय, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तर पाहिजेत. आणि त्यातल्या त्यात काय म्हणतो आपण, हां, सिलेबस ही कॉपीज, 2 कॉपीज जवळ पाहिजेतच. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, ठीक आहे, अँड सिलेबस. ह्या 2 गोष्टी, ही एक आणि ही एक, ह्या 2 गोष्टी जवळ पाहिजेतच, ठीक आहे. म्हणजे यांनी काय होईल, यांनी एक एक डायरेक्शन भेटेल अभ्यास करताना. एक्झॅक्टली अभ्यास कसा करायचा, किंवा त्यातल्या त्यात कशाचा करायचा, कोणत्या विषयाला, कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा आहे, ठीक आहे. त्याच्यात त्या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, मग ते आपला रीड करण्याची, आकलन करण्याची, समजून घेण्याची क्षमताही तशीच वाढेल, ठीक आहे. त्याच्यासाठी ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हेच एक बेस्ट गाईड आहे आपल्यासाठी, ठीक आहे. चला तर बघूया बुकलिस्ट संबंधित. आता खास करून जे पण न्यू कमर्स आहेत, ठीक आहे, नवीन तयारी करणारे आहेत यू पी एस सीची, तर एन सी आर टीची, तर त्यांच्यासाठी एन सी आर टी बेसिक हे अतिशय आवश्यक आहे. का? कारण की एन सी आर टीची जी लँग्वेज आहे ती एकदम मस्त, म्हणजे समजण्यासाठी एक सोयीस्कर आहे. आणि एक्झॅक्टली हा एक स्टँडर्ड सोर्स आहे, ठीक आहे, आणि बेसिक सोर्स आहे. त्याच्यामुळे एन सी आर टी तरी एक थोरोली पहिली रिडिंग वाचल्या गेली पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग ॲडव्हान्स बुककडे वळलं पाहिजे. पण तत्पूर्वी आता मी स्टेप बाय स्टेप मेन्सची बुकलिस्ट लिहून देतो. जी एस 1 म्हणजे जी एस 1 मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, सोसायटी, ह्या गोष्टी त्यामध्ये येतात, ठीक आहे. तर हिस्ट्रीमध्ये पण हिस्ट्री, ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये पण एन्शियंट हिस्ट्री, एन्शियंट एक आहे, एक दुसरी गोष्ट आहे ते मिडिवल, एक आहे मॉडर्न. आता एन्शियंट, मिडिवल अँड मॉडर्न, ठीक आहे, याच्या संबंधित, ठीक आहे, कुठले टॉपिक किती आलेले आहेत आणि कोणते आलेले आहेत ते मेन्सच्या सिलेबसमध्ये आपण बघू शकता, ठीक आहे. पण खास करून आता एन्शियंटसाठी कुठले बुक्स वापरायचेत, एन्शियंटसाठी वापरायचे ते आर्ट अँड कल्चर. समजा याच्यामध्ये आर्ट अँड कल्चर जे आहे, ठीक आहे, आर्ट अँड कल्चर, याच्यासाठी आहे नितीन सिंघानिया. ठीक आहे. त्याच्यानंतर नितीन सिंघानिया पोस्ट इंडिपेंडन्स आहे. नितीन सांगवान पोस्ट इंडिपेंडन्स. नितीन सांगवान.
नितीन सिंग नितीन सिंघानिया. त्याच्यानंतर नितीन सिंघानिया नंतर त्याच्यानंतर जे आहे वर्ल्ड हिस्ट्री एक कॉस्ट बेनिफिट रेशो बघून तुम्ही एक लिमिटेड सोर्स जो की एखादं मॅगझिन मधून तुम्ही कव्हर करू शकता वर्ल्ड हिस्ट्री. ठीक आहे, वर्ल्ड हिस्ट्री संबंधित वर्ल्ड हिस्ट्री. ठीक आहे. त्याच्यानंतर जो मिडिवलचा पार्ट आहे, मिडिवलमध्ये पण प्रिलिम्स आणि मेन्सला किती क्वेश्चन्स आलेले आहेत पूर्वीच्या पेपरमध्ये बघून तुम्ही ते बघू शकता आणि त्यावर रीड करू शकता. ठीक आहे, एक्झॅक्टली कुठल्या बुक्समधून. आणि खास करून NCERT मला तरी वाटतं इनफ आहे, मोर दॅन इनफ NCERT. आणि असेलच तर एक बेस्ट मग म्हणून तुम्ही काय यूज करू शकता, एक करंट अफेअरचं जे मॅगझिन असेल त्यातनं पण एक होऊन जाऊ शकतं. त्याच्यानंतर मॉडर्न हिस्ट्रीसाठी एक स्पेक्ट्रमचं बुक आहे, मस्त छोटंसं एक स्पेक्ट्रम बाय मॉडर्न इंडियन इंडिपेंडन्ससाठी. ठीक आहे, स्पेक्ट्रम इंडियन इंडिपेंडन्ससाठी. ॲन्शियंट म्हणजे आर्ट अँड कल्चरसाठी आहे इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट क्लास 11. हे एक बेस्ट आहे, इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट. इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट. याच्यासाठी क्लास 11चं NCERT क्लास 11 हे उपयोगाचं आहे. कशासाठी? इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट. आणि एन्शियंट अँड मिडिवलसाठी ओल्ड NCERT हे एक इम्पॉर्टंट आहे. ओल्ड NCERT. ठीक आहे, मिडिवल आणि एन्शियंटसाठी फक्त. ठीक आहे. आता आणि मॉडर्नसाठी तर हे आहे स्पेक्ट्रम. ठीक आहे. त्याच्यानंतर जिओग्राफी सब्जेक्ट. ठीक आहे, जिओग्राफी एक पहिली रेडिंग जी आहे NCERTची क्लास 6 to 12 पर्यंत सफिशियंट आहे. पण त्यातल्या त्यात 11 आणि 12 चे NCERT जिओग्राफी ही थोरोली रिडिंग पाहिजेत. आणि जेवढ्या जास्त रिव्हिजन देता येईल तेवढ्या जास्त, कारण की हे बेसिक जे आहे तेच एक ॲडव्हान्स म्हणून पण उपयोगी येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मी इथे लिहिल NCERT क्लास 11 and 12 व्हेरी मस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर GC लिऑंगचं बुक आहे. GC लिऑंग एक छोटं बुक्स येलो कलरचं, त्यात पण पहिला जो पार्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे, फिजिकलचा पार्ट. GC लिऑंगमध्ये म्हणजे ते सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी. ठीक आहे, GC लिऑंगचं. आणि जे रिमेनिंग टॉपिक्स आहेत जसं की इंडियन सोसायटी, डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी, त्याच्यानंतर वुमॅन पॉप्युलेशन, अर्बनायझेशन, पॉवर्टी, सोशल एम्पॉवरमेंट, कम्युनलिझम, रिजनलिझम अँड सेक्युलरिझम, याच्यासाठी करंट अफेअर्स, डेली न्यूजपेपर हे खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आणि एखादं डेली मॅगझिन हे एक महत्त्वाचं आहे. ठीक आहे. अदर टॉपिक्स करंट अफेअर. ठीक आहे. डेली न्यूजपेपर, और एडिटोरियल, स्पेशली एडिटोरियल पेज खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आणि एक मॅगझिन, कुठलंही एक मॅगझिन पाहिजे. ठीक आहे, असेल तर म्हणजे वाचलं तर बेस्ट. हे झालं पहिला पेपर GSचा. ठीक आहे, GSचा पहिला पेपर झाला इथे. आता बघूया आपण GSचं सेकंड पार्ट, GS2चा सेकंड पेपर.
जीएसच्या 2 पेपरमध्ये, GS2 मध्ये GS2 मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन जो पार्ट्स आहे तो महत्वाचा आहे. त्याच्यानंतर इंडियन गव्हर्नन्स हा एक पॉइंट महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी. ठीक आहे. बेसिक साठी तर क्लास 6 to 12 हे महत्वाचं आहे NCERT. ठीक आहे. GS2 आता इथे घेऊ आपण GS2. ठीक आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी. कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी. त्याच्यामध्ये NCERT हे तर महत्वाचं आहे. NCERT क्लास 6 to क्लास 12. ठीक आहे. इंडियन पॉलिटी बाय लक्ष्मीकांत. हे तर काय म्हणू आपण, एक तर बायबल आहे पॉलिटीसाठी. हे तर कोणी पण, तुम्ही कोणाच्याही तोंडून हेच ऐकू शकता की लक्ष्मीकांतसाठी इंडियन पॉलिटी, याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच नाही. ठीक आहे. म्हणजे इंडियन पॉलिटी बाय लक्ष्मीकांत. 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 ठीक आहे. लक्ष्मीकांत. इंडियन पॉलिटी बाय लक्ष्मीकांत. त्याच्यानंतर करंट अफेअर्स साठी मधून पण बऱ्याच काही गोष्टी होतात, जसं की इंडियन गव्हर्नन्स आहे, PIB आहे, PRS आहे. त्याच्यानंतर मॅगझिन तर तुम्ही करतातच. त्याच्यातनं हे पण इंडियन पॉलिटीचा पार्ट कव्हर होतो. ठीक आहे. गव्हर्नन्स साठी खास करून गव्हर्नन्स मध्ये जो सेकंड ERC रिपोर्ट आहे तो महत्वाचा आहे. सेकंड ERC रिपोर्ट यात पण काही सिलेक्टिव्ह रिपोर्ट्स महत्वाचे आहेत. ठीक आहे. सेकंड ERC रिपोर्ट मध्ये तर करंट अफेअर आणि एडिटोरियल पेज हे तर खूप महत्वाचे आहेत. डेली एडिटोरियल, करंट अफेअर अँड एडिटोरियल. कुठला पण एक स्पेसिफिक द हिंदू किंवा द इंडियन एक्सप्रेस या 2 न्यूजपेपर पैकी एडिटोरियल पेज डेली वाचल्या गेले पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सोशल जस्टिस असेल. सोशल जस्टिससाठी पण सोशल जस्टिस हा जो एक मेन्सचा टॉपिक आहे सेकंड GSच्या पेपरमध्ये, जस्टिस. तर याच्यासाठी पण बजेट आहे, इकॉनॉमिक सर्वे आहे. तर हे कम्प्लिटली वाचायची गरज नाहीये. तर याचं कंपायलेशन म्हणजे समरी भेटते, तर ती समरी वाचली तरी इनफ. त्याच्यानंतर हे आहेच एडिटोरियल, तर तुम्ही वाचताच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नीती आयोगचे काही प्लॅन्स आहेत. ठीक आहे. ह्या ज्या काही ऑथेंटिक सोर्स आहेत त्या डेली ज्यावेळेस हे टॉपिक्स आपण करतात त्यावेळेस आपण नीती आयोगचं आपण प्लॅन्स बघू शकतो वेबसाईटवर जाऊन. ठीक आहे. त्याच्यानंतर IR, इंटरनॅशनल रिलेशन. इंटरनॅशनल रिलेशन ह्याच्यासाठी मिनिस्ट्री ही एक वेबसाईट महत्वाची आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. त्याच्यानंतर एडिटोरियल अँड मॅगझिन हे महत्वाचं आहे. एडिटोरियल अँड मॅगझिन. ठीक आहे. तर हे झालं IR साठी. हा कम्प्लिटली जो बुकलिस्टचा पार्ट झाला हा GS2चा झालाय. आता आपण बघूया GS3चा पार्ट. ठीक आहे. GS3 मध्ये कुठले येतात, एन्व्हायरमेंट येतं, इकॉनॉमी येतं. ठीक आहे. सायन्स अँड टेकचा पार्ट येतो. हे सगळे पार्ट आहे GS3 मध्ये. तर GS3 मध्ये पण बेसिक तर बजेटरी इकॉनॉमी सर्वे हा महत्वाचा आहे GS3 मध्ये. GS3 कुठला आहे तो,
environment, economy, and science and tech. डिझास्टर मॅनेजमेंट, सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटी हे या GS3 मध्ये येतात, ते बघू आपण. डिझास्टर मॅनेजमेंट, DM, डिझास्टर मॅनेजमेंट. याच्यामध्ये बजेट अँड इकॉनॉमिक सर्वे खूप महत्वाचा आहे. बजेट अँड इकॉनॉमिक सर्वे याचा समरी वाचले तरी इनफ. डेली एडिटोरियल ठीक आहे. PIB एक आहे. हां, आता इकॉनॉमीसाठी कोणी रमेश सिंग वाचतं? फॉर इकॉनॉमी रमेश सिंग सुद्धा वाचते. कोणी? रमेश सिंग. याच्यातले काही, कारण की बल्की बुक्स आहे, मोठं बुक आहे, याच्यातून फक्त सिलेक्टिव्ह टॉपिक्स वाचायचे, जेवढं मेन्सला दिलेले तेवढंच. रमेश सिंग वाचतं. तर कोणी संजीव वर्माचं सुद्धा कोणी रेफर करतं. ठीक आहे. संजीव वर्माचं कुठलं बुक आहे ते? इंडियन इकॉनॉमी बाय संजीव वर्मा. रमेश सिंग किंवा संजीव वर्मा दोन्हीतून एखादं यूज केलं चालते. दोन्ही यूज करण्याची गरज नाही. ठीक आहे. एडिटोरियल, PIB, बजेट अँड इकॉनॉमिक सर्वे. हां, एन्व्हायरमेंटसाठी बायोलॉजीचे NCERTचं जे बायोलॉजीचं बुक आहे क्लास 12चं, त्याचे लास्टचे 4 चॅप्टर. बायोलॉजी क्लास 12, बायोलॉजीचं लास्ट 4 चॅप्टर. ठीक आहे. बायोलॉजीचे लास्ट 4 चॅप्टर क्लास 12 मधून. त्यातल्या त्यात शंकर IAS एन्व्हायरमेंट हे कोणी यूज करतं. शंकर IAS एन्व्हायरमेंट म्हणून. ठीक आहे. एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर तर आहेच, तुम्ही डेली वाजता. एडिटोरियल, मॅगझिन हेही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. PIB एक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हा झाला GS3चा पेपर. याच्यामध्ये एक पार्ट राहिला डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनल सिक्युरिटी. ठीक आहे. डिझास्टर मॅनेजमेंट साठी वेबसाईट आहे ND, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट. ती एक वेबसाईट आहे NDMM म्हणून. यांच्या गाईडलाईन्स. ठीक आहे. यांच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत मॅनेजमेंटसाठी. त्यातल्या त्यात एडिटोरियल तर आहेच. ठीक आहे. मॅगझिन वगैरे आहेत, एडिटोरियल आहेत, करंट अफेअर. सेकंड ERC तर खूप महत्वाचं आहे. सेकंड ERC कॉमन आहे. सेकंड ERC मॅनेजमेंटसाठी, डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे इम्पॉर्टंट आहे सेकंड ERC. त्याच्यानंतर सायन्स अँड टेकसाठी एडिटोरियल पेज मोर दॅन इनफ. करंट अफेअर एखाद्या मॅगझिनमधून इट्स इनफ. देन इथिक्स अँड इंटिग्रिटी. ठीक आहे. इथिक्स अँड इंटिग्रिटी लास्ट पेपर. तर याच्यामध्ये काही एक लेक्सिकनचं बुक आहे याच्यामध्ये. ठीक आहे. इथिक्स अँड इंटिग्रिटी. याच्यामध्ये एक बुक आहे लेक्सिकन, ते कॉमन यूज करतात बरेच जण. याच्यामध्ये कसं असतं, ज्यावेळेस बऱ्याच काही टर्म्स आहेत. ठीक आहे. सिंपती, इम्पती किंवा काय म्हणतो आपण, ह्या ज्या अशा बऱ्याच काही टर्म्स आहेत, तर त्याच्यामध्ये टर्म्स जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे. आणि केस स्टडीजसाठी आपण वेगळ्या पार्ट्समधून करू शकतो, पण त्या टर्म्स, बेसिक टर्म्स आहेत, ते माहीत करणं गरजेचं आहे. लेक्सिकन. ठीक आहे. लेक्सिकन इथिक्स अँड इंटिग्रिटी बाय क्रॉनिकल.
क्रॉनिकलचा आहे, क्रॉनिकल. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड ARC. ठीक आहे. सेकंड ARC मध्ये पण 4th अँड 12th रिपोर्ट. 12th रिपोर्ट. ठीक आहे. इथिक्स अँड इंटिग्रिटी मध्ये सेकंड अँड 12th रिपोर्ट. आणि लेक्सिकन हे एक बुक, बस इनफ. आणि हे झालं UPSCचा मेन्सचे जे 4 पेपर आहेत याच्या संबंधित बुक लिस्ट. तर बाकी कुठल्या गोष्टी अजून माहीत पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टीवर अजून UPSCच्या कुठल्या गोष्टीवर किंवा अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला पाहिजेत तर खाली कमेंटमध्ये कळवा. आणि याची UPSCची गव्हर्नमेंट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. काही डाऊट्स असेल किंवा लिंक थ्रू तुम्हाला डाउनलोड करायचं असेल PDF वगैरे तर लिंक थ्रू तुम्ही जाऊ शकता. आणि मी हा व्हिडिओ इथे थांबतो.